फायनान्सशी संबंधित आहे। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे, किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे, काही घरं आहेत, त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत। त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। 40-40 वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही, त्यांचा खरा विचार केला पाहिजे। या भूमिकेतून एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने, ती समिती काम करत आहे। आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत, मी 26 तारखेला त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली। 27 तारखेलाही बोललो, 28 तारखेलाही बोललो, माझी चर्चा सुरूच होती। आणि एक उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर अजितदादा बैठकीला आले, एकनाथजी बैठकीला आले, पण कोणी प्रतिनिधी आला नाही। आमचं साधं म्हणणं होतं, कुठला तरी प्रतिनिधी पाठवा, माधवराव जानकरजीला पाठवा, अजित नवलेजीला पाठवा, राजू शेट्टीजीला पाठवा, कुणाला तरी पाठवा, म्हणजे बैठक घेता येईल, म्हणणं ऐकून घेता येईल, आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल। पण बच्चू कडूने त्या ठिकाणी त्यांचे काय ठरलं मला माहिती नाही। आमचे दार चालूच होते, आमचे दार अजूनही चालू आहे, बैठकीचे चर्चेचे दार सुरू आहे। आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची, माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल, पण चर्चेचे दार आमच्याकडनं सुरू आहे, चर्चा आम्ही करतो आहे। आज सकाळी मी त्यांना 8-10 वेळा फोन लावला, का रात्री लावला, आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो। त्यामुळे चर्चा आमच्याकडनं सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागणी आहे, त्यावर चर्चा तर करावी लागेल, बोलावं तर लागेल। सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय, एकदा ऐकावं तर लागेल। ऐकूनच घ्यायचं नाही, मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा, सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही, ही जी भूमिका आहे, मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल, तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतून मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत। त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची। आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या, इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19। उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल, जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा, एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत। चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये।